श्री भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा रविवार दिनांक 21/4/2024 रोजी सकाळी 7:30 वाजता 100 फूट रोड वरील महावीर चौक येथे श्री अखिल वसई रोड जैन महासंघाचे मेंबर्स, कार्यकर्ते आणि भगवान महावीर स्वामी यांच्यावर मनापासून प्रेम करणारे शेकडो वसईतील रहिवासी भव्य शोभायात्रेत सहभागी झाले होते. सर्वप्रथम महावीर चौक या ठिकाणी परमपूज्य साध्वी गुरु महाराज यांनी प्रार्थना केली आणि आलेल्या सर्व महावीर भक्तांनी त्यांच्या सुरात सूर मिसळून अगदी भक्तिभावात प्रार्थनेमध्ये सर्व समरस झाले होते. चिंतामणि कल्पशाखिने विशुद्ध सद्ब्रह्म समाधिशालिने दयार्णवाय हृदयदायिने सदा नमो नमः श्री गुरुने. त्यानंतर मंगल वातावरणात आलेल्या सर्वांचे स्वागत करत माननीय श्री वसंतभाई वोरा यांनी संपूर्ण शोभायात्रेचा मार्ग आणि रूपरेखा याविषयी माहिती दिली व लगेच शोभायात्रेची सुरुवात झाली. सदर यात्रेमध्ये घोडे, रथ, बग्गी तसेच लहान थोरांच्या हातात जैन धर्मीय झेंडे घेऊन महावीर चौक अंबाडी रोड मार्गावरून अहिंसा परमो धर्म म्हणजेच क्षमा, अहिंसा आणि जीवदयेचा संदेश देत यात्रा साईनगर येथील श्री संभवनाथ देरासर या ठिकाणी आल्यावर आलेल्या सर्व भक्तांचे अगदी मनोभावे स्वागत करून नंतर पुन्हा शोभायात्रा समता नगर मार्गाने 100 फूट रोडवरील बिकानेर स्वीटच्या मागे श्री अचल गच्छ देरासर या ठिकाणी शोभायात्रेचा समारोप झाला. त्यानंतर या ठिकाणी परमपूज्य साधू भगवंताचे आशीर्वाद विधी संपन्न झाला. आलेले सर्व 14 जैन संघाचे अध्यक्ष व कमिटी मेंबर्स यांचे स्वागत व बहुमान करण्यात आला. सदर ठिकाणी 1. श्री वसई रोड श्वेतांबर मूर्तिपूजक तपगच्छ जैन संघ, 2. श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन संघ माणिकपूर, 3. श्री मरुधर चॅरिटेबल ट्रस्ट, 4. श्री अचल गच्छ जैन देरासर ट्रस्ट, 5. श्री जैन श्वेतांबर तेरापंथी सभा, 6. श्री कुंदकुद कहान दिगंबर जैन संघ, 7. श्री पार्श्वचंद्र गच्छ जैन संघ वसई, 8. श्री वसई दिगंबर जैन समाज वसई रोड, 9. श्रीमद राजचंद्र आराधक परिवार, 10. श्री वर्धमान स्थानकवासी मेवाड संघ, 11. श्री पार्श्वनाथ भैरव मंडळ, 12. श्री नेमिनाथ जैन चॅरिटेबल ट्रस्ट सन सिटी वसई, 13. श्री गोखीरा श्वेतांबर मूर्तिपूजक जैन संघ, 14. श्री चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट. वरील सर्व संघाचे सदस्य, सर्व जैन बंधू भगिनी आणि वसईतील सर्व रहिवासी भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रेमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर परमपूज्य साधू भगवंताचे प्रवचन ऐकून सर्व भक्तगण अगदी भावुक झाले होते. कारण ज्या वेळेला संपूर्ण भारतात हिंसा, पशुबली, जातपात यांचा भेदभाव मोठ्या प्रमाणात वाढलेला होता, तेव्हा भगवान महावीर यांचा जन्म झाला. त्यांनी जगाला अहिंसा, क्षमा आणि जीवदयेचा म्हणजेच जिओ और जिने दो ही शिकवण दिली. माणसांनी माणसांवर प्रेम करावे, एकमेकाला नेहमी क्षमा करावी आणि दुष्ट विचारांचा नेहमीच त्याग करावा, हे विचार सर्वांनी अंगीकारावे अशी शिकवण त्यांनी दिली. भगवान महावीर यांचा जन्म 6व्या शतकाच्या पूर्वार्धात बिहारमधील कुंडलपूर येथील राजा सिद्धार्थ आणि राणी त्रिशला माता यांच्या पोटी क्षत्रिय कुटुंबात झाला. वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी त्यांनी आपले घरदार, सर्व संपत्ती, संसार तसेच राजपाट याचा त्याग केला. आध्यात्मिक जनजागृती व आत्मकल्याण करण्यासाठी जैन धर्मीय दीक्षा घेऊन ते एक तपस्वी म्हणून वावरू लागले. महावीरांनी 12 वर्षापर्यंत कठोर महंत आणि आत्मज्ञान केले. नंतर पुढे 30 वर्ष संपूर्ण भारतात फिरून जैन तत्वज्ञानाचा प्रचार केला.
आपल्या आयुष्याच्या 72 वर्षापर्यंत संपूर्ण जगाला अहिंसा परमो धर्माचा महान संदेश दिला. अशा या महान भगवान महावीर स्वामी यांच्या जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम.